ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यातील बळीराजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना सध्या मोठ्या चर्चेत आहे शेतकरी मित्रांनो। कारण की फेब्रुवारी 2026च्या ताज्या अपडेटनुसार या योजनेचा 8वा हप्ताचे वितरण मार्च महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। मात्र या हप्त्यासोबतच एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। जशी की शेतकरी मित्रांनो, लाभार्थी संख्यात झालेली मोठी घट शेतकरी मित्रांनो, सुमारे 6 लाख शेतकरी या यादीतून वगळण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो। याचे कारण काय आहे ते अजूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना माहीत नाही आहे शेतकरी मित्रांनो। ते कारण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो। सुरुवातीला 96 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते शेतकरी मित्रांनो, परंतु आता ही संख्या केवळ 90 लाख असा असणार आहे शेतकरी मित्रांनो। 6 लाख शेतकरी यादीतून काढण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्या 6 लाख शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो। प्रशासकीय पातळीवर होत असल्याचे कडक पडताळणीमुळे ही परिस्थिती वळलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, लाभार्थी संख्या घट होण्याची मुख्य कारण शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया। पहिलं कारण आहे की शेतकरी मित्रांनो, ई-के-वाय-सी अपूर्ण असणे। ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही शेतकरी मित्रांनो, त्यांचे नाव तात्पुरते वगळण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्याच्यासाठी ई-के-वाय-सी त्वरित करून घ्या शेतकरी मित्रांनो। दुसरं कारण शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड लिंक। ज्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले नसतील शेतकरी मित्रांनो, लिंक नसतील, त्यांना डी-बी-डी सक्रिय नाही आहे शेतकरी मित्रांनो। अशा खात्यावर पैसे जमा होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो। तसेच महत्त्वाचे की तिसरा काय अपडेट, लँड रेकॉर्डर, जमिनीची रेकॉर्ड अपघात माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी तांत्रिक अपात्र ठरत आहे शेतकरी मित्रांनो। जमिनीचा काही तिसरा शेतकरी मित्रांनो, जमिनीचा काही तुमच्यापाशी पुरावा पाहिजे शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्ही यादीतून वगळण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो। एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी नियम असा आहे शेतकरी मित्रांनो। योजनेतील सर्वात मोठा बदल शेतकरी मित्रांनो, एक रेशन कार्ड एक लाभार्थी शेतकरी मित्रांनो। तुमच्या रेशन कार्डवर जर 2 लाभार्थी असतील तर शेतकरी मित्रांनो, उदाहरणार्थ त्याच्यापैकी 2पैकी एकाच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। हा नियम यापूर्वी एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी या दोघांनाही स्वतःपर्यंत लाभ मिळत होता शेतकरी मित्रांनो। की पतीला आणि पत्नीला दोघांनाही लाभ मिळत होता। मात्र आता नवीन नियमानुसार शेतकरी मित्रांनो, एका रेशन कार्डवरील केवळ कुटुंबातील एकच सदस्याला दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो। आता दोघांना मिळत नाही शेतकरी मित्रांनो। ह्याच्यामुळे संयुक्त कुटुंबातील अनेक लाभार्थी या योजनेतून बाहेर पडलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्याच्यामध्ये 6 लाख हे लाभार्थी आहेत ते शेतकरी मित्रांनो, ते यादीतून बाहेर झालेले आहे। 8वा हप्ता कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो? मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मार्च 2026च्या माध्यमात 2,000 रुपयांचा हा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या सहस्त्रीत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल शेतकरी मित्रांनो। मार्चमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आपण बघितलंच आहे। हंगामी निवडणुकीच्या पूर्वभूमीवर ही मदत केवळ पोहोचण्यासाठी कृषी विभाग करत आहे शेतकरी मित्रांनो, नवीन यादीतून कमी झालेले असल्याचे काय करावे शेतकरी मित्रांनो? की तुमचे नाव यादीत जर नसेल तर तुम्ही काय करा पाहिजे शेतकरी मित्रांनो? ज्या शेतकऱ्यांचे नाव तांत्रिक कारणामुळे यादीतून कमी झालेले आहे शेतकरी मित्रांनो, त्यांनी त्वरित आपण बघूया आता काय करायचे आहे ते शेतकरी मित्रांनो। त्यांनी त्वरित आपल्या गावातील कृषी सहाय्याशी किंवा तलाठी कार्यालयाशी जाऊन संपर्क साधून घ्या शेतकरी मित्रांनो। तसेच
केंद्रावर जाऊन आपली KYC आणि आधार मॅपिंग तपासून घ्यावी शेतकरी मित्रांनो. हे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही पण त्या 6 लाख जे बाहेर पडले त्याच्यात असू शकता शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचे ऑनलाईन पार्लरवर जाऊन आपली आजची स्थिती ॲप्लिकेशन स्टेटस तपासावे शेतकरी मित्रांनो सर्वांना. तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे हे महत्त्वाचा सूचना आहे शेतकरी मित्रांनो. KYC तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तसेच आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. हे पण अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर DBT ॲक्टिव्ह आहे की याची खात्री घ्या शेतकरी मित्रांनो. तुमची DBT ॲक्टिव्ह आहे की नाही ते शेतकरी मित्रांनो. तसेच जमिनीची नोंदणी अपडेट ठेवा शेतकरी मित्रांनो. काहीतरी पुरावा. तसेच रेशन कार्डवरील माहिती अचूक ठेवा शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे शेतकरी मित्रांनो. मात्र तांत्रिक दृष्ट्यामुळे अनेक शेतकरी लाभार्थीची चिंता राहत आहे शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला 8वा हप्ता वेळेत मिळालेला नसेल तर KYC पूर्ण करा शेतकरी मित्रांनो. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या आणि जमिनीची नोंदणी अवघ्यात एकदा अपडेट करून घ्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.